तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे आपल्या छोट्या पिल्लांसाठी आपण कोणते बारके फिडर केले आहेत आणि त्याचा फायदा काय. मित्रांनो, आपली नारी सुवर्ण क्रॉसची सेकंड बॅच निघालेली आहे. आपली आता पिल्लं 21 ते 25 दिवसाची झाली आहेत. आपण त्यांना जन्मल्यानंतर एक 2-3 दिवसात इकडे शिफ्ट करतो या गाळ्यामध्ये. मित्रांनो, आपण त्यांना चाऱ्यासाठी व खुराकासाठी हे छोटे फिडर बनवून घेतलेले आहेत. ह्या छोट्या फिडरमध्ये त्यांना 24 तास म्हणजे कंटिन्यू यात गोळी, हरभऱ्याचा भरडा आणि शेंगदाणा पेंड असं भरून ठेवलेलं असतं. पिल्लांची जशी इच्छा होईल, जशी भूक लागल तसे पिल्लं येऊन या फिडरमध्ये खात असतात. मित्रांनो, या गव्हाणी छोट्या गव्हाणींमुळे काय होते, आपला चारा व खुराक जास्त वायपट जात नाही. आपण जर चारा आपण खाली ठेवला किंवा खुराक जर पाठीत ठेवला तर पाय घालून ते खराब करतात, खात नाही किंवा या त्याचबरोबर मित्रांनो काय होतं, खराब चाऱ्याबरोबर त्यांच्या पोटात जीवाणू जंतू जातात. जंतू जर त्यांच्या पोटामध्ये गेले त्यामुळे काय होते, जुलाब होणार त्यांना, तुमची पिल्लं आजारी पडणार, त्यांचे आपल्याला म्हणावी अशी वजन वाढ मिळणार नाही. मित्रांनो, आपण जे गोष्ट करतो त्यात जर आपण थोडासा बदल करून जर आपल्या असा जर उपयोग केला आपण गव्हाणींचा, या परत त्यांना थोड्या महिन्यानंतर अशी मोठी गव्हाण, झाडपाला 24 असं जर आपण आपल्या पिल्लांचं जर नियोजन केलं तर आपल्या पिल्लांची वजन वाढ चांगली भेटेल आणि आपली पिल्ले निरोगी राहतील. धन्यवाद.